बातमी पुण्यामध्ये अमित ठाकरेंच्या नेतृत्वात एक मोर्चा निघालाय। विविध मागण्यांसाठी हजारो मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठावर हा मोर्चा निघालेला आहे। विद्यापीठामध्ये नवीन वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया ही तातडीने सुरू करण्यात यावी। विद्यापीठाने शैक्षणिक संकुलामध्ये रोजगार मेळावे घ्यावेत। विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये अमित ठाकरे सहभागी झालेले आहेत। 12वीची परीक्षा असल्यामुळे मोर्चा शांततेत सुरू आहे। दृश्य पुण्यामधली आहेत। आजच्या या विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये मनसेचे नेते युवा नेते अमित ठाकरे सहभागी झालेत। पुणे विद्यापीठामध्ये हा महत्त्वाचा मोर्चा निघालेला आहे। विविध मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्यात। सागर आव्हाड या संपूर्ण मोर्चावर लक्ष ठेवून थेट जाऊया सागरकडे। सागर, आज मनसे युवा नेते अमित ठाकरे सुद्धा मोर्चात सहभागी झालेत। वेगवेगळ्या मागण्या आहेत, काय काय नेमकं मोर्चामधल्या अपडेट्स येत आहेत? जर आपण पाहिलं तर शर्मिला ठाकरे त्याचबरोबर अमित ठाकरे यांनी आज पुण्यात हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोर्चाच्या माध्यमातून मराठी भाषेला दर्जा मिळावा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न जे आहेत ते सोडवण्यात यावेत अशी मागणी जी आहे ती करण्यात येणार। जोपर्यंत प्रश्न 9 मागण्या आहेत, जोपर्यंत प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत मोर्चा सोडणार नाही अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांची आहे। जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। इतर पदाधिकारी जे आहेत त्यांनाही आपण विचारणार आहोत काय मागण्या आहेत। या ठिकाणचे पदाधिकारी आहेत। पोलिसांनी मोर्चा अडवला, पोलिसांनी मोर्चा, इतर पदाधिकारी जे आहेत त्यांनाही आपण विचारणार आहोत काय मागण्या आहेत। या ठिकाणचे पदाधिकारी आहेत। पोलिसांनी मोर्चा अडवला, कसं बघता? अरे थांबा बघू तर ते तुम्ही आधी बघून येतात। जर आपण पाहिलं तर आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्या काय मागण्या तुमच्या पोलिसांनी मोर्चा अडवलेला नाही। मोर्चा आम्हाला आतमध्ये अडवलेला नाही। ओके, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांनी मोर्चा पूर्णतः अडवलेला आहे। कुठल्याही पदाधिकाऱ्यांना सोडवलं जात नाही। त्यामुळे मनसेकडून या मोर्चा संदर्भात आता काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपल्याबरोबर पदाधिकारी आपण बातचीत करून मोर्चा अडवलाय चालू आहे चर्चा चालू आहे। मागण्या अगोदर दिलेल्या आहेत 10 मागण्या आहेत। 10 मागण्यांपैकी चर्चेवर वेळ दिलेली आहे। आता अडवलाय बघू। विद्यार्थ्यांच्या प्रश्नासोबतच्या मागण्या आहेत। माननीय अमित साहेब ठाकरेंच्या आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, इतर शिष्टमंडळ चर्चा करताय काय मागण्या बॅरिकेड आहे, ढकलू नका। नाही अडवलेलं नाहीये। शिष्टमंडळ इथे आत जाणार आहे। जर आपण पाहिलं तर शिष्टमंडळ आतमध्ये सोडवलं जात आहे आणि शिष्टमंडळातील काही पदाधिकारी हीच असतील फक्त। आपण जर पाहिलं तर इतर अध्यक्ष बरोबर जा 2 मिनिटं सांगतो। इतर पदाधिकारी जे आहेत ते सहभागी झालेले पाहिजे काय मागण्या तुमच्या आणि या ठिकाणी काय शिष्टमंडळ आतमध्ये सोडले जाते? शिष्टमंडळ आतमध्ये सोडतायत। सन्माननीय वहिनी साहेब पण इथे आहेत, अमितजी पण आहेत, स्वतः अमित साहेब आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या आहेत, त्यांच्या बऱ्याचशा काही त्यांच्या हॉस्टेलच्या त्यांच्या खाण्याच्या आहेत, अनेक विषय आहेत त्याच्यावरती आता शिष्टमंडळ आहे। अमित ठाकरे गाडीमधून विद्यापीठाकडे जाताना पाहायला मिळतात। काय मागण्या काय तुमच्या काय मागण्या बॉस बोलतील नंतर। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इतर पदाधिकारी आहेत तेही विद्यापीठामध्ये जाण्याचा प्रयत्न आता करतात। आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून मागण्या, पोलिसांबरोबर चर्चा सुरू आहे। साहेबांना जाऊ द्या, चर्चेमध्ये काय होतंय आणि काय एकंदरीत पुढलं आंदोलनाची दिशा बोललं जाणार आहे।
आपण जर पाहिलं अमित ठाकरे आणि इतर शिष्टमंडळ जे आहे ते आता विद्यापीठामध्ये चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अमित ठाकरे काहीही अजून बोलत नाहीयेत. काय मागण्या आहेत या सगळ्या संदर्भात आता कुलगुरूंशी चर्चा झाल्यानंतर ते बातचीत करणार आहेत अशी माहिती जी आहे ती समजते.